नमस्कार रसिक हो. मोकळ्या हवेत मोकळा श्वास घेत रानातली फुलं जशी स्वतःहून फुलतात तशीच मोकळीक जर माणसाला मिळाली तर त्याच्यातल्या साहित्य प्रतिभेला बहर येतो. साहित्य उत्सवच्या कथाकारांनी फुलवलेल्या स्वरचित कथांचा कथासंग्रह येत्या दिवाळी पर्वामध्ये आम्ही आपल्यासाठी आणला आहे. दीपोत्सव दिवाळी अंक, कथासंग्रह रानफुले, निर्मिती साहित्य उत्सव, दिग्दर्शन सुनीता निगम, सूत्रसंचालन राधिका बकले, तांत्रिक सहाय्य विद्या पाटील आणि प्रमोद पांढरे. तेव्हा ऐकूयात कथासंग्रह रानफुले. आजचं युग हे माहिती आणि तंत्रज्ञानाचं युग म्हणून ओळखलं जातं. टीव्ही, मोबाईल्स, कम्प्युटर्स, इंटरनेट या सगळ्याच गोष्टी आपणा सर्वांच्या आयुष्याचा अविभाज्य घटक बनले आहेत. आणि बरं का मित्रांनो, याला लहान मुलं सुद्धा अपवाद नाहीत. मनोरंजन म्हणून टीव्ही, मोबाईल्सवरती ही लहान मुलं कार्टून सारखे कार्यक्रम पाहत असतात आणि त्याचा विपरीत परिणाम त्यांच्या मनावर होत असतो. त्यांच्या स्वभावात आक्रमकता वाढते, त्यांच्यात नकारात्मक बदल होतात. आणि हे सगळं पाहिलं ऐकलं की हे मिळालेलं वरदान श्राप ठरतंय की काय असंच वाटायला लागतं. पण या सगळ्याला नेमकं जबाबदार कोण, या सगळ्यात नेमकी चूक कुणाची असा प्रश्न मात्र पडल्याशिवाय राहत नाही. आणि नेमका हाच प्रश्न आपल्या लेखिकेला सुद्धा पडला आहे. चला तर मग ऐकूया रुपाली कोळंबेकर हिने लिहिलेली व सादर केलेली कथा चूक कुणाची. नमस्कार, मी रुपाली कोळंबेकर सादर करते माझी स्वरचित कथा. कथेचं नाव आहे चूक कुणाची. सकाळचे 8 वाजले होते. घरातली सगळी कामं आवरून सार्थकची आई सार्थकला उठवायला गेली. सार्थक, ए सार्थक, बाळ उठतोस ना? अगं हो आहे ग, 5 मिनिटं. हा उठतो फक्त 5 मिनिटं असं म्हणून सार्थकने अंगावर पुन्हा पांघरून घेतलं आणि तो झोपला. बरं, पण फक्त 5 मिनिटं हा असं म्हणत सार्थकची आई आपली बाकीची कामं आवरायला बाहेर निघून गेली. थोड्या वेळात तयार होऊन सार्थक बाहेर आला. आई नाश्ता नाश्ता असं म्हणत त्याने टेबल वाजवायला सुरुवात केली. अरे हो रे, आले, जरा धीर धरशील की नाही असं म्हणत सार्थकची आई पोहे घेऊन बाहेर आली. नाश्ता करून सार्थक आपल्या खोलीत काहीतरी वाचत बसला होता. दिवस अगदी मजेत चालले होते. पण काही दिवसांपासून मात्र सार्थकची सतत चिडचिड होऊ लागली होती. नेहमी आपल्या आईबाबांचा शब्द प्रमाण मानणारा सार्थक काही केल्या त्यांचं काहीही ऐकत नव्हता. त्यांना सतत उलट बोलायला लागलं होतं. एकदा तर साधं पाणी घे असं म्हटलं तर वस्कल अंगावर झालं बाबांच्या. हे असं का, हे नक्की का होतंय हे काही त्या भोळ्या भाबड्या आई वडिलांच्या लक्षात येईना. असेच काही दिवस गेले. दोघांनी सार्थकशी बोलायचे ठरवले. सार्थक, बा थोडंसं बोलायचं होतं. तुमचं काय हो बाबा, कंटाळा आला एकतर मला. कार्टून पाहू द्या ना, काय चाललंय तुमचं? सारखं आपलं सार्थक हे सार्थक ते. अरे बाळा हो, पण फक्त 2 मिनिटं हवी आहेत तुझी. काय बाबा हो, नको ना, कार्टून बघू द्या ना. सार्थक, बाबू फक्त 2 मिनिटं. बरं ठीक आहे, बोला आता काय तुम्ही बोला. सार्थक, बाळ हे बघ, आम्ही तुला काही म्हणत नाही. आजपर्यंत आम्ही तुझे सगळं हट्ट पुरवले की नाही? आम्ही तुझं जे म्हणणं असेल ते ऐकलं की नाही? आणि आमचं शहाणं बाळ सार्थकही आमचं सगळं म्हणणं ऐकतो, हो की नाही? हो बाबा. मग आता असं काय बरं झालं? सारखं का बरं चिडत असतोस तू सारखं? असं काय झालंय? तू काय प्रॉब्लेम आहे का काही? आम्हाला सांग बरं. आईबाबांचा आपला शांत पवित्रा पाहून सार्थकला काय वाटलं कोणाच ठाऊक, पण त्याने आपल्या आईबाबांची माफी मागितली आणि दिवस अगदी तसेच छान मजेत जाऊ लागले. पण पुन्हा तेच पहिले पाढे 55. आता तर लिखाण वाचन सोडून, इतर गोष्टीत मन रमवायचे सोडून सतत कार्टून पाहणे हा त्याचा नित्याचा क्रम झाला होता. असेच एकदा मोठ्यांदा टीव्हीचा आवाज करून सार्थक बसला होता. आवाज कमी करण्यासाठी सार्थकच्या आईने त्याला आवाज दिला. सार्थक, ए सार्थक, बाळा आवाज कमी कर रे थोडासा टीव्हीचा.
आईचं हे बोलणं ऐकून मात्र सार्थकला अचानक फारच राग आला आणि तो आईवर दाखवू लागला. काय काय तुझं सारखं आपली कटकट करत असतेस. एकतर त्या कोरोनामुळे घराबाहेर पडता येत नाही, खेळता येत नाही, मित्रही भेटत नाही आणि तुझी आपली सारखी कटकट कटकट नि कटकट. सारखं हे कर, सारखं ते कर, आपलं तेच पालुपत आपलं तुझं चालू. आपल्या मुलाचं हे बोलणं ऐकून मात्र सार्थकच्या आईला थोडंसं वाईटच वाटलं. मग काय, ती बिचारी माऊली शांतच बसली आणि आपलं काम आवरत राहिली. काही कामासाठी सार्थकची आई बाहेर गेली आणि त्याच संधीचा सार्थकने अखेर फायदा घेतला. आई बाहेर गेली आहे हे पाहूनच त्याने फास लावून घेतला. फक्त कार्टून पाहू दिलं नाही म्हणून हे केलं त्याने. पण काय हो, यात त्या आई वडिलांची काय चूक. जेव्हा घरी येऊन सार्थकच्या आईने पाहिले तेव्हा तिला मात्र धक्काच बसला आणि शेवटी तिलाही प्रश्नच पडला, या चूक कोणाची, दोष कोणाचा. धन्यवाद. आई वडील आपल्या मुलांसाठी काय काय नाही करत. रात्रंदिवस काबाड कष्ट करून आपल्या मुलांना शिकवतात, मोठं करतात, त्यांची हौस मौज पूर्ण करतात. वेळेला स्वतःच्या इच्छाकांक्षांना मुरड घालून स्वतःच्या मुलांच्या इच्छाकांक्षा मात्र पूर्ण करतात. मुलांबरोबर घालवलेला प्रत्येक क्षण हा त्यांच्यासाठी स्वर्गीय सुखाचा असतो. पण हीच मुलं जेव्हा मोठी होतात, स्वतःच्या पायावर उभी राहतात, तेव्हा मात्र या मुलांचं आपल्या आईवडिलांशी असलेलं नातं हे फक्त आणि फक्त मृत्यूपत्रा इतकंच मर्यादित राहतं. अशाच एका मृत्यूपत्राची कथा आपल्यासाठी घेऊन आले आहेत हरीश मुन्ने. कथेचं शीर्षक आहे मृत्यूपत्र. हरीश मुन्ने सादर करत आहे स्वरचित कथा मृत्यूपत्र. मी काही कामासाठी म्हणून सकाळी सकाळी रोडवरती फिरत होतो. जातानाच एक अगदीच वयोवृद्ध व्यक्ती हातात काठी घेतलेला पण नीट चालता येत नाही अशा अवस्थेत कुठेतरी जाण्याची धडपड करत असताना मी पाहिलं. मी त्यांना आधार दिला. त्यांनी मान वर करून आपला एक हात माझ्या खांद्यावर ठेवला आणि हळूहळू चालायला लागले. मी विचारलं, बाबा तुम्हाला कुठे जायचं आहे? कुठे जाऊ? हातपाय मोकळे करावं म्हणतो. तू कुठे निघालास? फिरायला. मग तुझ्याकडे वेळ आहे? मी हो म्हटलं. छान, मग रोज येशील? मी हो म्हटलं. अशा आमच्या गप्पा सुरू असताना अचानक त्यांनी, मग ऐकशील तू? मी हो म्हटलं. त्याने सांगायला सुरुवात केली, आमची सुमी खूपच मनमिळाऊ आणि छान स्वभावाची होती. आम्ही 4 भावंड. आमच्या आईवडिलांनी आम्हा चौघांनाही खूप शिकवलं, मोठं केलं, शहाणं केलं आणि शिकवलं की समाजाच्या उपयोगी या. आमच्या तिघांमध्ये सुमी सगळ्यात छोटी आणि धाकटी असल्यामुळे तिचे लाड आम्ही तिघं जास्त करत असू. भांडत असू, खेळत असू, चिडवत असू. खूप मजा केली आम्ही. आम्ही सगळेच शिकलो, सवरलो, मोठे झालो, भरपूर पैसा कमवला, सन्मान मिळाला. आम्हीही लोकांना जे आमच्याकडनं शक्य होतं ते दिलं. आमची सुमी BA झाली. एका शाळेत शिक्षिका म्हणून तिने काम केलं. तिची पदोन्नती झाली, ती हेडमिस्ट्रेस झाली आणि त्यानंतर जेव्हा रिटायर झाली त्यावेळी तिला 30,000 रुपये पेन्शन होती. अरे वा. मग काय लेका, 30,000 कमी झाले का? मी हसतो. पण मग
ही तुमची सुमी, तिचं लग्न वगैरे नाही केलं का तुम्ही? केलं ना. तिचं लग्न झालं एका मोठ्या बड्या अधिकाऱ्याशी. तो ICS अधिकारी होता. खूप छान होता तो. तिला सुद्धा 4 मुलं झाली, पण मुलगी नाही झाली, मुलं होती 4. आणि या चौघांनाही तिने सुद्धा खूप छान शिकवलं, मोठं केलं. एक जज झाला, एक बँकेचा मोठा अधिकारी झाला, एक सरकारी अधिकारी झाला, आणि एका प्रायव्हेट कंपनीचा डायरेक्टर होता. मोठी मोठी मुलं झाले तिचे. त्यांची लग्न करून दिली तिने. सुमीचा नवरा गेल्यानंतर ती या मुलांसोबत काही दिवस राहिली सुद्धा. आमचा खूप मोठा वाडा होता, पण सुमी नवऱ्याच्या घरी गेल्यानंतर ती थोडी आमच्याकडे राहणार होती. पण तिचंही काही कमी नव्हतं. तिच्या नवऱ्याचं खूप मोठं घर होतं आणि तिथे तिचा हा गोतावळा राहत होता. ती आता वयाची 65 ओलांडून 66व्या वर्षात तिनं पदार्पण केलं. काय झालं कोण जाणे, पण तिला घरात करमेना. तिने वृद्धाश्रमाचा पत्ता शोधला की कोणतं वृद्धाश्रम आपल्या कामाचा आहे. तिथे ती गेली. गेल्यानंतर तिने सांगितलं की माझ्याकडे जवळजवळ आमची दोघांची मिळून 50-60 हजार रुपये पेन्शन आहे. तुम्हाला पैशाला कधीही कमी पडणार नाही. परंतु इथल्या वृद्धांना काही कमी पडता कामा नये. सुमी तिथली एक सदस्य म्हणून राहिली. सुमीने सर्व वृद्धांची नीट काळजी घेतली जावी, त्यांना काय हवं ते नको पाहण्यासाठी या वयात ज्यांना मुलांनी सोडलेलं आहे किंवा ज्यांची काळजी घेतली जात नाही, त्यांची काळजी ज्या वृद्धाश्रमाने घ्यायला सुरुवात केली होती, तिथे सेवाभावी लोकांना आमंत्रित केलं. त्यांच्याकडनं कामं करून घ्यायची, त्यांना भरपूर पैसा द्यायचा, जेणेकरून आपण काम करतो याबद्दल त्यांना वाईट वाटता कामा नये किंवा काम करण्याची त्यांची इच्छा ही अबाधित राहावी. अशातच तिच्या वयाच्या 76व्या वर्षी ती खूप आजारी झाली. त्याच्या आधी तिने तिथे सामाजिक उपक्रम, वेगवेगळ्या प्रकारच्या वृद्धांमध्ये एक असं वातावरण तयार केलं होतं की जी वृद्ध मंडळी मरगळीस आली होती, त्यांना आपल्या मुलांनी काय केलं म्हणून ते विचार करत होती, ही मंडळी आता स्वतःच्या जगण्याचा विचार करत होती की आपण जगावं तर या ताईसारखं. सगळे तिला ताई म्हणत आणि ही ताई सगळ्यांना दादा म्हणायची. मग तो कोणी छोटा असला तरी मोठा असला तरी. तिथे प्रार्थना, व्यायाम, वेगवेगळे लेक्चर्स, वेगवेगळे उपक्रम हे सगळं तिने आता तिथे सुरू केलं होतं. तिने एक मृत्यूपत्र लिहून ठेवलं होतं. त्या मृत्यूपत्रामध्ये महत्त्वाच्या गोष्टी अशा होत्या की माझ्या मृत्यूनंतर माझ्या खात्यावर असणारे रुपये 12,50,000 हे याच वृद्धाश्रमाच्या कामी यावेत. कोणत्याही नातेवाईकाला अथवा कोणी माझ्याबद्दल चौकशी करून नातं सांगणाऱ्याला ते पैसे दिले जाऊ नयेत. या पैशाचा विनियोग या वृद्धाश्रमाच्या प्रगतीसाठी आणि इथे चालू असणाऱ्या कार्यक्रमांसाठी खर्च व्हावा. सुमित्रा देशपांडे.
आणि हे पत्र तिने तिच्या ट्रंकमध्ये सगळ्यात वर ठेवलेलं. एकदा ती थंडी वाजत असतानाच तिची बोलण्याची क्रिया बंद झाली. ती मूकधारसारखी वाढत होती. सगळ्या आश्रमात शोककळा पसरली. अधिकाऱ्यांनी तिच्या 4 मुलांना फोन करून कळवलं, तुमची आई मृत्यूशय्येवर आहे, एकदा तरी येऊन भेटून जा. 4घंही मोठ्या मोठ्या हुद्द्यावर असणारे लोक, पण कोणीही तिथे आलं नाही. दुसऱ्या दिवशी तिथल्याच वृद्धाश्रमात तिथेच तिच्या मृत्यूपत्रानुसार अंत्यसंस्कार करण्यात आला आणि तिची संपूर्ण संपत्ती देशपांडे ट्रस्ट, सुमित्रा देशपांडे ट्रस्ट या नावाने स्थापन करून ती संपत्ती हस्तांतरित करण्यात आली. पण दुर्दैव हे तिथे कोणीही आलं नाही आणि आई म्हणून कोणी तिला पाहायला तयार नव्हतं. तेवढ्यात बेल वाजली. मी दचकलो. ते मला पडलेलं एक स्वप्न होतं. म्हणजे हा मला झालेला दृष्टांत तर नव्हता ना. कथा समाप्त. लहानपण म्हटलं की आपल्याला आठवतात त्या आपण ऐकलेल्या वाचलेल्या छान छान गोष्टी, आणि गोष्टी म्हटलं की आपल्याला आठवतो तो राजकुमार. या राजकुमाराचं वर्णन अनेक लेखकांनी आपल्या कथा कादंबऱ्यांमधून केलंय. हा राजकुमार कधी पराक्रमी शूरवीर तर कधी क्रूर दुष्ट आपल्या प्रजेचा छळ करणारा असतो. कधी आपल्या राजकुमारीच्या प्रेमात अखंड बुडलेला तर कधी आपल्या प्रजेचं रक्षण करणारा, कल्याण करणारा कर्तव्यदक्ष. काय मग, हे सगळं ऐकल्यानंतर तुम्हालाही तुमचं लहानपण आठवतंय ना? मग जायचं का आपण आपल्या त्या लहानपणीच्या सोनेरी दिवसांमध्ये परत? कसं म्हणताय? अहो, आपल्या लेखिकेच्या कथेच्या माध्यमातून आरती बैरागी आपल्यासाठी घेऊन आली आहे कथा शहाणा राजकुमार. नमस्कार, मी आरती बैरागी आपणासमोर सादर करीत आहे एक स्वरचित कथा. कथेचे शीर्षक आहे शहाणा राजकुमार. एक आटपाट नगर होतं. त्या नगराचा एक राजा होता. त्याला एक मुलगा होता. राजा फार गर्विष्ठ होता, पण त्याचा मुलगा म्हणजेच राजकुमार त्याच्यापेक्षा खूप वेगळा होता. त्याला गरिबांची सेवा करायला फार आवडायचं. त्याला राजवाड्यातलं जेवण आवडायचं नाही. त्याला आवडायची चटणी भाकरी आणि गरिबाच्या घरातलं कालवण. त्याला राजवाड्यातलं अन्न खावंसच वाटायचं नाही. मग हा राजपुत्र राजापेक्षा किती वेगळा होता ते तुम्हाला कळेलच आता या कथेमधून. तर असा हा राजकुमार. राजाला वाटायचं राजकुमाराने खूप आईश करावी, मस्त राहावं, स्वतःच्या इच्छा आकांक्षा पूर्ण कराव्यात. पण राजकुमार असा नव्हताच. त्याला कसलीच इच्छा नव्हती, कसली हाव नव्हती. त्याला इच्छा होती ती गोरगरिबाची सेवा करायची. त्यांना पोट भरून अन्न खायला कसं मिळेल हे बघायचं, त्यांना मदत करायची. त्याच्या अशा वागणुकीने राजा खूप वैतागला. त्याला असह्य झालं.
हे सगळं त्याला असह्य झालं. एकदा काय झालं, एक भिकारी राजवाड्यामध्ये आला आणि म्हणू लागला, काहीतरी खायला असेल तर द्यावं, लई भुकेला हाय म्या. लई दिवस झाले, पोटात अन्नाचा कण सुधीक गेला नाही, लई भूक लागली या. त्या गरीबाचा आवाज ऐकून, त्या भिकाऱ्याचा आवाज ऐकून राणी बाहेर आली आणि त्याचं असा केविलवाणा चेहरा बघून तिला खूप वाईट वाटलं. भिकारी म्हणाला, माई माय थोडंसं खायला वाढ ग माय, लय भुकेला हाय म्या, लय भूक लागली या. बिचाऱ्या माऊलीचं अंतकरण गहिवरलं. तिला खूप वाईट वाटलं. तिनं लगेच राजवाड्यातलं जेवण पक्वान्न त्याला खायला दिलं, त्याच्या पुढ्यात वाढलं आणि म्हणाली, पोट भरून जेव बाबा. आणि तिला त्यानं तोंड भरून मन भरून आशीर्वाद दिला. तो लय चांगलं होईन ग माय, लय चांगलं होईन. तू राणी आहेस, पण तू मन लय स्वच्छ आहे. अशीच भरभराट होत राहीन, तू लय मोठी होशील. ही वार्ता राजाच्या कानावर गेली. तो खूप वैतागला, खूप रागवला. तो म्हणाला, राणी साहेब, काय गरज होती त्या भिकाऱ्याला वाढायची? माझ्या राजवाड्यात त्यानं पाय कसाच ठेवला? एवढी समाजसेवा तुला करायची आहे ना राणी साहेब, तर राज्याच्या बाहेर जा. राणीला खूप वाईट वाटलं. ती रडू लागली. महाराज, खूप भुकेले होतं. त्याला खूप भूक लागली होती, म्हणून मी त्याला खायला दिलं. मी काही चुकीचं केलं का महाराज? शांत बस. यापुढे एक शब्दही मला नकोय तिचा, आणि असं काही होणार नाही परत. राणी बिचारी गप बसली. शेवटी राजपुत्राची आई होती ना ती, स्वभाव तर सारखाच असणार ना. आणि एकदा काय झालं, एक मुलगा, त्याच्या अंगावरती कपडे पण नव्हते, कपडे होते ते खूप फाटलेले होते. तो राजपुत्राकडे आला आणि म्हणाला, भाऊ काहीतरी कपडे बिपडे असतील तर दे ना मला, लय कस तरी वाटतं रे. कपडे नाहीत अंगावर. राजपुत्राला लय वाईट वाटलं. त्यानं स्वतःचा शर्ट काढला आणि त्याला घातला. त्यानं राजपुत्राकडे बघितलं आणि त्याला लगेच कळलं तो राजपुत्र आहे. त्याच्या डोळ्यात पाणी दाटलं आणि तो म्हणाला, नको भाऊ, तुझं मन लय स्वच्छ आहे, तू राजपुत्र आहे, पण खूप गुणी आहेस, खूप चांगला आहेस तू. तो म्हणाला, भाऊ घे, तुला पण जगण्याचा हक्क आहे, तुला पण माणूस म्हणून जगण्याचं स्वातंत्र्य आहे. त्याने स्वतःने त्याला शर्ट घातला आणि ही वार्ता राजाच्या कानावर गेली. राजाला लय राग आला. राजाने प्रधानाकडे, तो प्रधानही खूप कपटी होता, राजाला काही चुकीच्या बातम्या देऊन राजाला तो खूप चिडवून द्यायचा, खूप संतप्त करायचा. संताप येईल असंच तो सांगायचा, तेल मीठ मिरची लावून. आणि राजपुत्राला बोलवण्यात आलं आणि राजा बोलू लागला, आता हेच करायचं बाकी होतं का? त्या मुलाला तुझा स्वतःचा शर्ट दिला, तू स्वतः का नाही मग काम करत? स्वतः का नाही गहाण राहत? माझा मुलगा हे माझं दुर्दैव. आणि मग तो म्हणाला, राजपुत्र म्हणाला, बाबा मी काहीच वाईट केलं नाही, मी त्याला फक्त शर्ट दिला घालायला, त्याच्या अंगात कपडे नव्हते.
राजा म्हणाला, तुला एवढीच समाजसेवा करायची ना, तर तू आजपासून राज्यात राहायचं नाही, राज्याच्या बाहेर जायचं आणि समाजसेवा करायची. जेव्हा तू सुधारशील, शहाणा होशील, तेव्हाच तू इकडे यायचं. राजकुमार तर आधी शहाणा होताच, पण त्याला राजानं वेडं ठरवलं होतं. तो नम्र होता. तो म्हणाला, ठीक आहे बाबा, मी जातो. राणीच्या कानावर ही वार्ता गेली. बिचाऱ्या माऊलीचं अंतःकरण कळवळलं. ती रडू लागली. महाराज, महाराज नका पाठवू लेकराला बाहेर. काय गुन्हा केला त्याने एवढा? राजा म्हणाला, राणी साहेब, मी त्याच्या चांगल्यासाठी, तो शहाणा बनण्यासाठीच त्याला बाहेर पाठवतोय. राणी गप्पच बसली. राजपुत्र निघाला. राजपुत्र शहाणा होण्यासाठी निघाला आणि तो बाहेर पडला आणि चालू लागला, खूप चालू लागला. त्याला एक तळं दिसलं. तिथं बेडकं होती. त्यांची पाय मोडलेली होती आणि त्यांना पोहायला पण येत नव्हतं. ते बुडणार होते. ते राजपुत्रानं बघितलं, त्यांना वाचवलं, त्यांचा जीव वाचवला, त्यांना वरती काढलं आणि तो पुढे चालू लागला. आणि मग त्यानंतर पुढे चालून 2 मुले आली. ती म्हणाली, भाऊ कुठे चालला आहेस? आम्हाला पण यायचं. तो म्हणाला, सत्याचा शोध घ्यायला. भाऊ, आम्हाला पण यायचंय तुझ्याबरोबर. मग ते चालू लागले. असे 3 झाले. आणि त्यानंतर एक हरिणी, ती हरिणी तहान लागली होती म्हणून खूप व्याकुळ झाली होती आणि पाणी कुठेच नव्हतं. राजपुत्राने स्वतःकडलं पाणी तिला प्यायला दिलं आणि पुढे तो निघाला. पण त्याच्या हातात तलवार होती, पण त्यानं कोणावरही वार केला नव्हता, कारण त्याच्यात ते मुळे स्वभावच नव्हतं. सगळ्यांना मदत करायची असाच त्याचा स्वभाव होता. मग पुढे चालले. मग एक सुंदर स्त्री ती म्हणाली, भाऊ कुठे चाललाय? मला पण तुझ्याबरोबर यायचं. राजपुत्र म्हणाला, सत्याचा शोध घ्यायला. मग ती त्याला भाऊ म्हणाली. ती मुलगी त्याला भाऊ म्हणाली. त्याला खूप छान वाटलं, कारण त्याला बहीण नव्हती. असे झाले 4 चालू लागले, खूप लांब चालू लागले. मग राजाच्या कानावर ही वार्ता गेली की राजपुत्राने खूप स्वतःचं नाव मोठं केलं आहे, कमवलं आहे. त्यामुळे त्याला तुम्ही राज्यात घ्या म्हणून सगळे लोक विनवत होते, पण राजा काही ऐकायला तयार नाही. राजाने काही नियम तयार केले आणि म्हणाला, माझ्या अटी त्याला मान्य कराव्या लागतील, तरच मी त्याला राज्यात पाय ठेवू देईल. मग राजा म्हणाला, माझ्या काही अटी आहेत, जा त्याला निरोप धाडा. त्याला निरोप धाडण्यात आला आणि मग राजाने अटी घातल्या. राजाची पहिली अट होती की राजपुत्राला म्हणावं, तू एवढाच देव माणूस असशील तर माझ्या बाबांना म्हणजे तुझ्या आजोबांना स्वर्गात जाऊन भेटून ये आणि त्यांची खुशामत विचार. आता राजपुत्र पेचात पडला, काय करावं, कसं जावं. मग ते 2 भाऊ होते. ते भाऊ म्हणाले, भाऊ तू काही काळजी करू नको, तू राखेत झोप, तुला काही होऊ देणार नाही आम्ही. आणि मग सगळे लोक जमले आणि राजपुत्राला अग्नी देण्यात आला. आणि त्यानंतर सगळ्या लोकांना दुःख झालं होतं, परंतु या 2 भावांनी राजपुत्राच्या राखेवरती गोमूत्र शिंपडलं. राजपुत्र पुन्हा जिवंत झाला. आणि राजाने विचारलं, काय म्हणाले बाबा? बाबा म्हणाले, मी आनंदी आहे, परंतु राजाला म्हणावं, तुझ्या राज्यातला जो प्रधान आहे तो कपटी प्रधान, त्याला माझ्याकडे पाठवून दे. हे सगळं ऐकून लोक खूप चकित झाले. आणि मग त्यानंतर प्रधानाला राजा म्हणाला, तुला जावं लागेल, बाबांनी बोलवलंय. मग एकदाचा कपटी प्रधानाचा नायनाट झाला. त्याला अग्नी देण्यात आला. लोकांना खूप आश्चर्य वाटलं, असं एवढं कसं झालं. मग राजाने परत निरोप धाडला, राजपुत्राला सांगा, राजपुत्राला म्हणा की तू जर माझी अट मान्य नाही केली तर तुझ्या बरोबर जी एक सुंदर स्त्री आहे तिच्यासोबत मी लग्न करीन. मग राजपुत्राने विचारलं, कोणती अट?
तर कोणती अट विचारल्यानंतर राजा म्हणाला, जे तळ्यामधले जे बेडूक आहेत त्यांना घेऊन तू शिंपल्यात हात घालून जी एक अंगठी हरवली आहे ती आणून दे. सोन्याची अंगठी एका तळ्यामध्ये पडली होती. तर तू ती अंगठी मला शोधून आणून दिली नाही तर या सुंदर स्त्रीशी मी लग्न करीन. आणि मग राजाच्या अशा अटीनंतर राजपुत्र पेचात पडला. बहीण म्हणाली, भाऊ तू काहीही काळजी करू नको. आणि या अटी ऐकल्यानंतर भाऊही म्हणाले, तू काहीही काळजी करू नको, आम्ही सगळं व्यवस्थित करतो. मग ते 3 जणांनी मिळून त्या दोघांनी पुन्हा बेडकाचे रूप घेतले आणि पुन्हा ते शंख शिंपल्यामध्ये चाळून ती अंगठी शोधून काढली. आणि बहिणीने पण त्या दोघांना मदत केली. असे 3 बहीण भाऊ मिळून पुन्हा राजपुत्राकडे आले आणि ती अंगठी हातामध्ये ठेवली त्याच्या. आणि मग ती अंगठी पाठवण्यात आली. मग राजाला खूप विशेष वाटलं, असं कसं झालं. आणि मग त्यानंतर सगळं झाल्यानंतर ते पुन्हा चालू लागले. मग ते 2 भाऊ म्हणाले, भाऊ आता आम्हाला जावं लागेल, आम्ही बेडूक होतो, तू आमची मदत केली म्हणून आम्ही तुझ्या मदतीला धावून आलो. मग राजपुत्राला खूप वाईट वाटलं, पण तो म्हणाला, ठीक आहे, तुम्हाला जावंच लागेल ना, मग तुम्ही जा. ते म्हणाले, आज्ञा दे भाऊ. मग आज्ञा दिली राजपुत्राने. ते निघून गेले. ते दोघेच उरले. त्यानंतर बहीण पण म्हणाली, भाऊ मला जायचं आहे, मी हरिणी होते, तू माझी मदत केली म्हणून मी तुझ्या मदतीला धावून आली. मग राजपुत्र उरला एकटाच. मग तो राजवाड्यात गेला. त्याचं स्वागत करण्यात आलं. थाटामाटात ढोल तासे वाजवण्यात आले आणि त्याचं स्वागत करण्यात आलं. राणीला पण खूप आनंद झाला. सगळीकडे आनंदी आनंद झाला. बघितलं मित्रमैत्रिणींनो, कशी मदत केली राजपुत्राची त्यांनी, कारण राजपुत्राने पण त्यांची मदत केली होती. आपण जर इतरांना मदत केली तर सगळे आपल्या मदतीला धावून येतील. या कथेतनं हेच शिकायला मिळतं. थँक्यू. आजकाल आपण पाहतो की अनेक खेड्यापाड्यातून मोठमोठी कुटुंब विभक्त होऊन शहराकडे येतात आणि आपलं बस्तान बसवतात. मग खेड्याकडच्या नातेवाईकांना उगाचच वाटतं की शहरात राहणारी लोक खूप श्रीमंत असतात, त्यांच्याकडे खूप पैसा पाणी असतो. आणि मग संपत्तीवरून वाद निर्माण होतात, भांडणं निर्माण होतात. आणि मग मोह, माया, मत्सर, ईर्ष्या या षड्रूपूंचा जन्म होतो. या गोष्टी इतक्या विकोपाला जातात की हे लोक एकमेकांचा जीव घ्यायलाही मागे पुढे पाहत नाहीत. अशीच एक भावस्पर्शी कथा आपल्यासाठी घेऊन आले आहेत भीमराव भुईगड. कथेचं शीर्षक आहे दंश गुणाचा. मी भीमराव भुईगड कथा सादर करत आहे दंश गुणाचा. ही कथा स्वरचित आहे. मधू दारावर खटखट करतो. मधू दारावर खटखट करतो. 1दा 2दा 3दा, मग थांबतो. पुन्हा दारावर थाप देतो आणि आवाजही देतो, दादा, वहिनी. 2 मिनिटं सामसू. मग आले भाऊजी असा आवाज आतून येतो आणि 2 मिनिटांनंतर दार उघडतो. दादाने आले अजून कंपनीतून? मधून विचारलं. या नात. कोणत्या गाडीने आलात? मी सिल्लोड, फुलंब्री, औरंगाबाद. अच्छा अच्छा अच्छा, लोकलनं आलात होय. ही लोकल गाडी तर 4:30लाच येते. मग तुम्ही उशीर आलात का? नाही नाही, गाडी लवकरच आली होती, पण जरा मित्र वगैरे भेटले. हां हां हां, बरोबर. आणि मग स्टेशनला गेला असाल, पंजाबमध्ये आमलेट सोपायला.
काय वहिनी, मी आमलेट? हो, मांसाहार वर्ज्य ना मला. भाऊजी काही सांगू नका हं तसं. अहो वहिनी, मी मांसाहारी नाही हे तुम्हाला माहिती आहे ना. काही सांगू नका भाऊजी. बुधवारी कुठे होतात तुम्ही? पज्जामध्ये होतात की नाही? हां, हो हो. नाही, ते मित्र म्हणत होते चला. आणि कसं होतं, आता शहरात आलं की थोडंसं मित्रांचं ऐकावंच लागतं ना. हो हो, ते ठीक आहे, पण म्हणजे नाही का म्हणतात तुम्ही? अहो चालायचं. शहरात आल्यानंतर असं व्हायचंच. हे तुमचे दादा ते नाही का, दिलबहारला जातात आणि छान बिर्याणी हादरतात. काय? नाही, असू द्या, काय हरकत नाही. सगळंच बदलतंय आणि काळाच्या ओघात बदलावंही लागतं. बरं, कसं येणं केलं? काय वहिनी, दादाकडे थोडं काम होतं पैशांचं. हां, तसं थोडं. पण भाऊजी, कंपनीचे दिवस आमचे सध्या बरे नाहीत हो. नाही, माझं काम तसं फार मोठं नाही हो. बरं ठीक आहे, येऊ द्या दादांना. पण ते एव्हा यायला हवे होते ना. हो, पण आता मित्र भेटले असतील किंवा कधी ओव्हरटाईम पण असतो. तसा फोन नाही केला तुम्हाला? नाही, तसं नाही करत कधी कधी. त्यांना तसं फोन कंपनीत वापरू देत नाहीत ना, सेलफोन वगैरे. बरं वहिनी, हे मी काय म्हणत होतो की गावाकडे वातावरण आता तितकं छान राहिलं नाही हो. मला वाटतं की शेती वगैरे सगळं कोणाला करायला द्यावं आणि यावं शहरात पोट भरायला. अहो असं काय करता आपण? बळीराजांनी असा विचार केला तर कसं व्हायचं? जनतेचं पोट कसं भरायचं? नाही ठीक आहे होते बोलायला गोष्टी वगैरे सगळं, पण सरकारी कसं बघा ना, खूप खूप जाहिरातबाजी करतो. शेतकऱ्याला काही मिळत नाही तो. आणि शेतकऱ्याला राजा म्हणतील, त्यांच्यासाठी योजना जाहीर करतील. मिळतात किती जणांना आणि किती हेलपाटे हो. काही थोडं मिळवण्यासाठी हेलपाट्यातच पैसे खर्च होतात. तसं तर चालायचंच ना भाऊजी. आणि शहरात तरी कुठं फार चांगली परिस्थिती असं वाटतं काय तुम्हाला? अहो तुम्हाला निदान सरपण काडी मिळतं चाळायला आहे ते, पण इथं गॅस संपलं की कधी बोंबाबोंब होते नेम नाही. शिवाय तुटवडा असतो तो वेगळा. आणि कंपनीचे तरी कुठं अलीकडे वेळेच्या वेळेत पेमेंट होतात हो. सगळं कठीणच झालंय हो दिवसेंदिवस. ठीक आहे, पण वाटतं शहरात माणूस फार आनंदी जगतो. आमचं फार खुसपट निघतं. काय नाही हो, यांची इच्छाच होती की एकदा कंपनीतून रिटायर झाल्यानंतर आपण गावी यावं, शेती करावी. या ना अहो चला, आम्ही पण थकलो होतो, तर तुम्ही जबाबदारी पार पाडा, धुळा अंगावर घ्या. आवडेल ना मला. चांगले या. इतक्यात सदानंद येतो. दारातून सरळ आत घुसून, अरे मधू कधी आलास? वा 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 वा. मला आज सकाळी वाटलंच होतं बरं का आज तू येशील. का बरं? नाही आपलं उगीच वाटलं. आलो खरं. बरं काय दादा, बरं का मी 4:30च्या लोकल बसने आलो. हो बरं छान. बाकी घरची मंडळी कशी आहे? आई वगैरे? आमच्या वहिनी कशा आहेत छोट्या? नाही सर्व आनंदात आहे. आमचे बालबच्चे ते सुद्धा वा 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 वा. यंदा खूप प्रगती बरं का त्यांच्या. आणि खूप समजदार हो आजची पिढी. आपल्या काळी काही कळत नव्हतं आपल्याला. हो ना, अलीकडे हे मोबाईलचं फॅड फार हो ना. ते गेम खेळण्यापर्यंत फार पोहोचले तो. बरं ठीक आहे. काय काही काम काढलं होतंस का? हो, शहागंजला मोटार टाकली आहे रिपेअरला. अरे ऊस पाणी भरणं चालू आहे ना, पावसाला पाणी भरणं चालू आहे ना? हो ना दादा, मोटार जळाली. अरे बापरे. मग? नाही काही नाही,
1,500 होते. बापरे. पैसे ठीक आहे, तू उद्या ये कंपनीकडे, मी ॲडव्हान्स वगैरे घेतो, देईन तुला. काय रे, आता माझे रिटायरमेंटचे दिवस बरेच जवळच आलेत. तर कसं आहे, कंपनीमध्ये पण आता ना तरुण पोरांना जेवढे जपतात, जेवढं कामं देतात, त्यामुळे ओव्हर टाईम सहित सगळं त्यांना फार परवडतं रे. आमच्यासारख्यांचं आता जरा असं तसंच चाललंय. नाही चालायचं दादा, हे सगळीकडेच आहे. हो सगळीकडेच आहे. चला तर भाऊजी, जेवायला काय? तव्यावर बेसन टाकलं तर चालेल ना? हो, वा, का नाही, आवडतं मला. बरं बरं. तर अशा रीतीने ही बोलणी चालू होती आणि मनातली घालमेल एकमेकांना सांगून मन मोकळं होत होतं. आणखी 4 दिवसांनी सदानंदला गावाकडचा आणखी एक मित्र भेटला, पोपट. सध्या इकडे लेका, अरे आता तुझी रिटायरमेंट आली, पैसा मिळणार बेटा, मजा कर, मजा. आणि चल, नुसतं चहावर नाही चालणार आज, काहीतरी. अरे थांब रे, मला तू बोलू देशील की नाही? काय रे, अरे रिटायरमेंट मिळून काय मिळतं रे? आणि ठीक आहे, तुझं म्हणणं आहे, आपण भेटलो जो फार दिवसांनी, थोडंफार चालायचं असते. पण माझं म्हणणं हे होतं की तू आमच्या शहरी लोकांचा विचार नाही करत रे. शहरात फार काही असतं का रे? खेड्यात लोक येतात, पैसा मागतात, नातेवाईकांना सतत सतवत राहतात. काय असतं रे? अरे तुमच्याकडचं जेव्हा पीक निघतं, जेव्हा माल येतो, पैसा असतो, चंगळवाद सुरू असतो, तेव्हा मात्र तुम्ही फटफट्या घेता, मोटारी घेता, हे घेता ते, तेव्हा मात्र शहरातल्या तुमच्या नातेवाईकांना तुम्ही नाही आठवत रे. त्यांना काही मदत द्यावी का, काही त्यांची परत करावे का? मुळीच नाही. असू दे रे, चालतंय. हे असंच असायचं राजा. हाट गाडगं येते, असं चालतच राहणार. बरं. नाही रे, माझा विचार आहे की आता मी पण यावं खेड्यात, रिटायरमेंट पण येते, हे घर विकावं, जरा बरी किंमत येईल आणि गावातच मोठं दुकान वगैरे थाटावं, थोडंफार शेती होईल, शेतीकडे पाहणं होईल. हे बघ सदानंदा, तुला खरं सांगू का, पटेल तुला? नाही म्हणजे माझं म्हणण्याचं तू गैरसमज करून घेऊ नकोस किंवा माझं एकट्याचं मतही समजू नकोस. तुला खरं सांगू का, तू शहरातच राहा. एक तर तुला शेतीचं फारसं माहीत नाही, दुसरी गोष्ट कसं आहे तुला सांगू, माझं घे, तुझं घे, भाऊ आहे ना, जे देतात, जे आणतात, 2 कैऱ्या देणं म्हणा किंवा थोडंफार धान्य, ते घ्यायचं आणि खुश व्हायचं रे. बरं आपलं शहरातच काय करतोस खेड्यात? आणि ते कसे, आता शेतात इतके वर्ष राबले, ठीक आहे, भाऊ आहे सगळं, पण तरी वाटते आता आपल्या हिस्से होऊ नये, वाटे होऊ नयेत. आणि तसं झालं तर काय सांगावं तुला आता. अरे फार प्रॉब्लेम असतात रे, फार वाद होतात, भावकीची भांडणं. आता तुला कसं सांगायचं? नाही समजलो मी, पण माझा भाऊ तसा नाहीये. ते सगळ्यांनाच वाटतं आपले भाऊ तसे नाहीत. समोर कसं असतं, दुरून डोंगर साजरा असतो त्याच्या. हो, तुझंही म्हणणं तसं. म्हणजे तुला शहरातून खेड्यात येण्याचा उद्देश काय हे मला कळलं. नाही तसं विचार आहे रे, बघू. नाही पण तुला सांगू का मी, तुझा निर्णय बदलला तर खरंच बरं पडेल. तुझं म्हणण्यावर विचार करावा लागेल. पुढे काही दिवसांनी सदानंद रिटायर्ड होतो, गावात जातो. त्याचं आगं स्वागत होतं, आनंद वाटतो सगळ्यांना. वा वा वा, अरे खेड्यातली माणसं शहरात गेली की ती शहरीच बनतात, त्यांना खेड्यात यावं वाटत नाही, तर खेड्यात यावंच वाटतं. वा वा, फारच छान रे. आणि तुझे अनुभव आमच्या उपयोगी पडतील. बरेच मित्र त्याचे कौतुक करतात आणि आनंदही व्यक्त करतात. आणि एक छान दुकान चालवण्यासाठी गावच्या रोडवर एखादं शटरही ठरवतात.
आणि डिपॉझिट वगैरे ठरतं आणि तो परत येतो. आल्याबरोबर तो म्हणतो, ए चंद्रकला, बघ मला आज बरं वाटत नाही, अस्वस्थ वाटतंय. काय होतंय? काय होतंय? काय होतं माहित नाही. शहरात येण्या अगोदर खेड्यात असताना झालं का तसं? नाही 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 नाही, हो तसं वाटतंय मला थोडंसं. तेव्हाच जाऊ दे, काय झालं आता? नाही नाही, आपण दवाखान्यात जाऊ. नाही असं त्याचं करतो, आराम करतो. काय हो हे? नाही नाही नाही, काही नाही, विशेष काही नाही. नाही चक्रा येतात का? हो ना, चक्रा येत आहेत, डोकं दुखतंय, भणाणतंय फार. आराम करा, आराम. नाही नाही, फारच फारच असह्य होतंय. चल मला दवाखान्यात जावंच लागेल. डॉक्टर इंजेक्शन वगैरे देतात, तपासून वगैरे. काय हो, कुठे काही जेवला होतात का? काही कमी जास्त खाण्यात आलं का? नाही हो तसं काय, हो जेवलं वगैरे, पण तसं काही वेगळं खाण्यात नाही आलं, नेहमीच आपलं. आणि बाहेर जाऊन त्याला ओकारी होते आणि ओकारी अर्थातच काळी निळी होते. बापरे, वहिनी काय समजायच्या त्या समजतात. आणि बिचारा सदानंदाचा अंत होतो. मग काय करणार? सगळे म्हणतात, अरे आनंदात गेला होतो, शहरात झालं, त्याला काहीतरी झालं, तो आनंदात स्थिर होणार होता. आनंदाने आमची ते स्थिर व्हायचं ठरलं होतं, आमचे प्लॅन झाले होते. असं कसा रे सदानंदा, तू ठरवलंस, आम्हाला खुश केलंस आणि ऐन वेळेला आमच्या अगोदर निघून गेलास. सगळेजण आपापल्या परीनंच शोक करत होती आणि वहिनींना सांत्वना करत होती, सांत्वन देत होते. वहिनी काळजी करू नका हो, गाव आपलंच आहे, सावरतील सर्व तुम्हाला, काय काळजी करू नका. अहो झालेल्या गोष्टीला काही इलाज नसतो. हो काही गोष्टी व्हायच्या होतच असतात. आपण काय झालं असं उगीचे कारण शोधतो, पण ज्याचं त्याचं ठरलेलं असतो. असं म्हणून चंद्रकलेचं सगळेजण समाधान करतात. बिचारी चंद्रकला, तिच्या मनावर फार ताण येतो. काय करावं, मुलांची अजून शिक्षणं राहिलीत. पुढे एकदा चंद्रकला अशीच खेड्यात आली आणि भावाकडे उतरली. भावाने आगत स्वागत केलं. वहिनीही आनंदात होत्या, मुलं आनंदाने गप्पा मारत होती. झोपताना भाऊ म्हणाला, आज जरा कीर्तन आहे, देवळात जाऊन येतो. हां शेवटचं कीर्तन आहे असं सांगितलंय, यायला आग्रह झाला, येतो जाऊन. ठीक आहे. मग सर्वजण झोपायची तयारी करतात, जेवणी वगैरे होतात. मुलं सांगत असतात, भावाची मुलं म्हणजे दीराची मुलं, सदानंदच्या भावाची मुलं म्हणजेच वहिनींची दीराची मुलं सांगत असतात, अरे तुला माहिती का, इथं ना खेड्यात काही फार मोठे मोठे साप असतात आणि ते की नाही काठ धरतात बाबा. हां का बरं? त्यांना कधी कधी पाहुणे सहनच होत नाही. ते म्हणतात गाव मोठं नाही झालं पाहिजे, शहरातली पाहुणे खेड्यात नाही आली पाहिजेत म्हणून. पण आपल्याला काही काळजी नाही. त्या अमुकला असा सापाने डूक धरला आणि बापरे, अरे झोपा रे. निर्मलेनं सर्वांना शांत झोपवण्यासाठी फरमान सोडलं आणि आवाज बंद झाला. सर्व शांत झोपले. 12 साडेबारा झाले असतील. कीर्तन संपलं होतं, पण मधू तिथं होता थोडाच. मधुकर म्हणजे काय? मधुकर म्हणजे भुंगा. भुंगा काय करतो? चांगल्या चांगल्या लाकडांना सतत कोरत राहतो आणि पोकळ करत राहतो.
त्या झाडाचं आयुष्य संपवत राहतो. हा माणसातला मधुकर तसाच बरं का. तो कीर्तनाला गेलाच नव्हता. त्याचा एक मित्र होता. त्याचं नाव होतं विल्लधा. हो, तो तिकडं कर्नाटकातून आला होता आणि तो बरंच काही जाणवत होता म्हणे. तर त्या विल्लधाला तो भेटायला गेला होता. काय ठरलं होतं माहीत नाही, पण विल्लधाने एक छोट्याशा नळकांडीमध्ये दोन्ही बाजूंनी कपडा बांधून आणला होता. हो, आणि ते दोघं जण रात्री 12:30-1च्या दरम्यान घराकडे आले, मधुकर आणि विल्लधा. वा विल्लधा, चांगली साथ दिलीस बाबा, ये झोप. नाही चलतो मी. बरं चल. बरं झालंच, एकट्याला जरा भीती वाटत होती. इतक्यात विल्लधाने मागच्या नळकांडाचं तोंड उघडलं आणि त्यातून सू करत तो नागोबा बाहेर आला. त्याने लगेच त्याच्या शेपटीला कात्रीनं कापला आणि दूर चंद्रकलेच्या दिशेने फेकलं. तो चवताळला होता साप, खूप चवताळला होता. त्याने कडकडून दंश केला आणि त्याच वेळेला निर्मला ओरडली, थांबा, धोका. मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं. आणि मधुकराने 2 सणसणीत ठेवून निर्मलेला बेशुद्ध केलं. पुढे काय झालं? पुढे व्हायचं तेच झालं. सर्पदंशामुळे चंद्रकलेचा अंत झाला होता. आणि निर्मला वेड्यासारखी ओरडत होती, दंश. कुणाचा दंश? भावकीचा दंश की मालमत्तेनं केला दंश? कुणाचा दंश? अरे हिला वेड लागलंय, निर्मलेला वेड लागलंय, चला दवाखान्यात न्या. भावाने तिला ताबडतोब दवाखान्यात नेण्याचा प्रयत्न केला. विद्यार्थी आणि शाळेचं जसं अतूट नातं असतं, त्याचप्रमाणे शिक्षकांचं आणि शाळेचं सुद्धा स्वतःचं असं वेगळंच नातं असतं. तसं बघायला गेलं तर शहरातल्या शाळा या सर्व सुखसोयींनी सुसज्ज असतात, पण खेड्यातल्या शाळांचं तसं नसतं. खेड्यातल्या शाळांवर शिक्षकांना जास्त मेहनत घ्यावी लागते. मुलांना शिकवणं, शाळेची स्वच्छता, शाळेचा परिसर या सर्वच गोष्टींकडे लक्ष द्यावं लागतं. शिवाय मुलांच्या पालकांचं, त्यांच्या नातेवाईकांचंही प्रबोधन करावं लागतं. अशाच एका शाळेची कथा आपल्यासाठी घेऊन आल्या आहेत अश्विनी शेवाणे. कथेचं शीर्षक आहे दातारबाईंची शाळा. नमस्कार, मी अश्विनी भीमराव शेवाणे. ही माझी स्वरचित कथा असून कथेचं शीर्षक आहे दातारबाईंची शाळा. पेंचच्या अभयारण्यात वसलेलं एक टुमदार गाव होतं. तिथे अगदी 2च खोल्या असलेली शाळेची इमारत. उन्हाळ्यामध्ये न भूतो न भविष्यती अशा झालेल्या बदल्यांमुळे या शाळेवरील जुने शिक्षक बदलून तिथे नवीन शिक्षक येणार होते. गावात सर्व मजूर वर्ग असल्यामुळे गावातील लोकांना शाळेशी फारसं काही घेणं देणं नव्हतंच. आम्ही घरी नसताना शाळेत मुलं अडकून राहतात, तेवढाच काय तो त्यांचा मुलांना शाळेत पाठवण्याचा उद्देश. SMCचे अध्यक्ष व खिचडी शिजवणारी मावशी मात्र आज शाळेत नवीन शिक्षक कोण येणार म्हणून आतुरतेने वाट पाहत होते. तितक्यात गाडीचा हॉर्न वाजला. गाडीमधून 2 समवयस्क शिक्षिका उतरल्या. बऱ्याच वर्षापासून गावातील शाळेत शिक्षिकाच नसल्यामुळे येणारे जाणारे लोक वळूवळू शाळेकडे बघू लागले. एका दिवसाने सिनियर असलेल्या दातारबाईंकडे शाळेचा चार्ज येणार होता. बाईंनी शाळेच्या चाव्या मागवून घेतल्या. एक अगदी मळक्या चड्डीतील 5 ते 6 वर्षाचा मुलगा चाव्या घेऊन आला. चोरटी नजर टाकत त्याने बाईंना चाव्या दिल्या व तो धूम पळाला. फाटकाचा कर्र होणारा आवाज ऐकून झाडावरील पक्षी उडाले. आतील मैदानात सर्व पालापाचोळा पडून होता. रंग फिक्का पडलेल्या 2 खोल्या शिक्षकांची व मुलांची आतुरतेने वाट पाहत असलेल्या भासल्या. बाईंनी ऑफिसचं दार उघडलं
आवाजाच्या कंपनाने आतील वटवाघूळ बाईंच्या डोक्यावरून उडून गेले. आत सर्व पसारा पडून होता. कसला तरी कुबट वासही येत होता. बाईंनी एवढी कोंदट खोली पहिल्यांदाच बघितल्यामुळे त्यांना आधी गरगरल्यासारखं झालं. बाहेर येऊन बाई थोड्या बसल्या, शांतपणे विचार केला, साफसफाईची योजना आखली, असिस्टंटला काही सूचना दिल्या व स्वतः कमरेला पदर खोचला, नाकाला स्कार्फ पॅक केला व खिचडीवाल्या मावशीला सोबत घेऊन सतत दुपारचे 3 वाजेपर्यंत वर्गखोल्या व बाहेरचा परिसर चकचकीत केला. सर्व साफसफाई झाल्यानंतर बाईंच्या हे लक्षात आले की शाळेला ऑफिसच नाही. तिथेच शाळेचं कपाट, तिथेच एचएमची खुर्ची आणि तिथेच मुलांचा वर्ग. विचारात असताना बाईंनी जेवण केलं. एव्हाना बाईंच्या डोक्यात नवीन शाळेविषयीचा नवीन प्लॅन तयार झालेला होता. हो, बाईला ही शाळा नवीनच करायची होती. कामाचा कंटाळा नसणाऱ्या दातारबाईंना उद्यापासून काम करण्याची संधी मिळणार होती. उद्या मुलांची भेट होईल या खुशीत गेट बंद करताना एक मद्यपान केलेला गृहस्थ शाळेजवळ आला. ओ बाई, तुम्हाला कोण सांगितलं या शाळेत याचं? कोण आहे तुम्ही? इथं कोणाला विचारून तुम्ही शाळेच्या चाव्या हातात घेतल्या? हे शाळा गावाची आहे. गावातल्या कोणाला तुम्ही विचारलं? हेच नव्हे तर अशा प्रकारे अद्वा तो दोन्ही शिक्षकांना बोलू लागला. बाईंनी शांतपणे समजावणीच्या स्वरात ती वेळ मारून नेली, पण परत एक नवीन आव्हान बाईंसमोर उभं ठाकलं. खर्रा गुटख्याचा वासही सहन न होणाऱ्या बाईंना तेच सेवन करणाऱ्यांच्या मुलांना ज्ञानाचे धडे द्यायचे होते. परतीच्या प्रवासात बाई कोणाशीही एक शब्द बोलल्या नाही. निमूटपणे डोळे मिटून शाळेविषयी वेगवेगळ्या योजना आखत राहिल्या. शाळेचा पहिला दिवस उगवला. बाईंनी सांगितल्याप्रमाणे मावशीने शाळेबाहेर पाणी मारून परिसर झाडून स्वच्छ केला होता. काही मुले गेटमध्ये शिक्षकांची वाट बघत होते. काही गडबडीने शाळेकडे येत होते. एवढ्यात गाडीचा हॉर्न वाजला. आपल्याला नवीन मॅडम आलेल्या आहेत हे मुलांना कालच माहिती पडल्यामुळे आज अगदी परिचित असल्याप्रमाणे काही मुले समोर आलीत. पण एक मुलगा गेटवर चढून बसलेला होता. बाईंची नजर पडताच तो खाली उतरला व तिरप्या नजरेने दोन्ही मॅडमकडे बघू लागला. तेवढ्यात त्याचे वडील त्याचे नाव इयत्ता पहिलीत दाखल करण्यासाठी आले. हर्षल दशरथ कुंभरे असं नाव प्रतिज्ञालेखावर नोंदविण्यात आलं. हा हर्षल आजोळी शिकायला आलेला होता. तो हे सर्व दाराच्या फटीतून बघत होता. माझा बा मला इथंच ठेवून गावी निघून जाईल या भीतीने तो वडिलांना सोडायला तयारच नव्हता. बाईंच्या ते लक्षात आलं व क्षणात कुणालाही आपलंसं करणाऱ्या बाईंनी हर्षललाही आपल्याकडे बोलावलं. मायेचा ओलावा असलेल्या हातांचा उबदारपणा हर्षलला जाणवला. भिरभिरत्या नजरेनीच का होईना तो बाईंच्या हातात हात देऊन विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देऊ लागला. बाईंनी हळूच एक चॉकलेट पर्समधून काढले. कोणाला आवडेल बरं हे चॉकलेट खायला? असं म्हणत असतानाच हर्षलने बाईच्या हातातून चॉकलेट हिसकवून घेतलं. माझा बाबा बी मला रोज चॉकलेट देते, मोठे मोठे चॉकलेट देते, असं म्हणत चॉकलेट चोकायला लागला. चॉकलेटच्या निमित्तानं का होईना हर्षलला बाई आवडल्या होत्या. सर्व मुलांचा परिचय घेऊन त्यांना आपलंसं करण्यातच बाईंचा दिवस निघून गेला. रोज बाई गाडीतून उतरल्या की बाईंची पर्स व टिफिन बॅग पकडायला हर्षल धावतच यायचा. परतीच्या वेळीही टिफिन बॅग व पर्स पकडण्यासाठी त्याची कसरत चालायची. मुलांच्या शिक्षणाविषयी कळवळा असणाऱ्या बाई दररोज मुलांना चांगल्या सवयींसोबत क्रमिक पुस्तकांचं ज्ञान प्रत्यक्ष व्यवहारातून देत होत्या. मुलांना शाळा म्हणजे घरच वाटायला लागलं. दिवसामागून दिवस व वर्षामागून वर्ष गेले. शाळेतील सुधारणेला पूर आला होता. अगदीच दबकी असलेली शाळा आता मोठ्या दिमाखानं एजा करणाऱ्यांसोबत बोलत होती. दर्जेदार विद्यार्थी तयार करणाऱ्या दातारबाईंना एक दिवस
अचानक बदलीचा आदेश आला. इच्छा नसतानाही बाईला इथून जावं लागणार होतं. बाई जाणार म्हणून सर्व विद्यार्थी व पालक फार नाराज होते. काय हिची बाई, दोन्ही मास्तरनीच आल्या यावेळेस शाळेत, असं नाराजीनं बोलणारं गाव आज त्याच बाईंसाठी रडत होतं. बाईंनी गावात खूप चांगले नातेसंबंध निर्माण केले होते. इथे लोकांना चुकीच्या सवयींविषयी बाई सतत टोकायच्या. कोणी मामा, कोणी मावशी, कोणी भाऊ, तर कोणी ताई. एवढंच नव्हे तर या गावात बाईंच्या अनेक आजीसुद्धा होत्या. बाईंचा आज शाळेतील शेवटचा दिवस होता. यावर्षी हर्षल 4थीत गेलेला होता. चंचल वृत्तीचा हर्षल आता बराच शांत झालेला होता. बाईंना निरोप द्यायला हर्षलचे वडीलसुद्धा बाहेरगावावरून आले होते. बाई, तुमचे उपकार मी आयुष्यभर विसरणार नाही. माझा पोरगा अंगणवाडीच्या बाईला शिव्या द्यायचा, बारबण गावात फिरत राहायचा, अहो घाणेरडं बोलायचा. म्या तरासून त्याले इथं त्याच्या मामाकडं सोडून दिलं होतं. पण बाई, तुम्ही त्याची एकही तक्रार न करता त्याले समजून घेतलं, हात धरून शिकवलं. आज माया हर्षा वर्गातून पहिला नंबर कमावते बाई. बाई, खरंच सांगतो, तुमच्यासारखे मास्तर प्रत्येक गावात राहिले तर देश कुठच्या कुठं जाईल. असं म्हणत असतानाच दशरथच्या डोळ्यात आसवं तरळली. हा तोच दशरथ होता की जो त्याला स्वतःला रस्वदीर्घ समजत नाही म्हणून बाईंकडे शिकायला आलेला होता. बाईंनी बाईंच्या आयुष्यात असा पहिलाच पालक पाहिला होता. बाईसुद्धा भावूक झालेल्या होत्या. शेवटच्या दिवशी शासनाच्या पुरस्कारापलीकडील पुरस्कार बाईंना पालकांकडून मिळाला होता. गावातील तरुण मंडळी बाईंच्या सेंड ऑफची तयारी करत होते. छोटेखानी कार्यक्रम आटपून मोठे मोठे विचार ऐकायला मिळाले. कार्यक्रम संपत आलेला असतानाच बाईच्या गाडीचा हॉर्न वाजला. अख्खा गाव बाईला निरोप द्यायला आले होते. हर्षल मात्र कुठेच दिसत नव्हता. बाईंची नजर सर्वीकडे हर्षलला शोधत होती. हर्षल कधीचाच बाईंची टिफिन बॅग व पर्स घेऊन बाईंच्या गाडीत जाऊन बसला होता. दार उघडताच हर्षल आतमध्ये पाहून बाईंना हसायला आले. बाई, तुम्ही हसू नका, मी पण तुमच्यासोबत येणार आहे, असं म्हणत तो त्याच ठिकाणी खिळून राहिला. पण लगेच त्याच्या वडिलांनी त्याचा हात ओढला. चल उतर लवकर, ये लवकर, बाईला वेळ होतोय जायला. हर्षल खाली आला. बाईच्या पदराला घट्ट पकडून बसला. हर्षल बाईंना गाडीत बसू देत नव्हता. मोठ्या जड अंतकरणाने बाईंनी सर्वांना निरोप दिला. 8 दिवसांनी तुझ्यासाठी खूप सारे चॉकलेट घेऊन येईल या आश्वासनावर हर्षलला सोडत बाई गाडीत बसल्या. हर्षलचा हात बाईंच्या हातातून सुटत नव्हता. गाडी सुरू झाली. हळूहळू हाताची पकड सैल व्हायला लागली. लोक नजरेआड व्हायला लागलीत. आपण आपल्या माहेरातून सासरी जात असल्याची भावना मनात येताच बाईंनी आत्तापर्यंत रोखलेला अश्रूंचा बांध फुटला होता. आता फक्त सूर्यास्ताचा रेंगाळणारा संधीप्रकाश तेवढाच बाईंच्या सोबत होता. धन्यवाद. मित्रांनो, रानफूल हे आपल्या सदराचं नाव इतकं समर्पक आहे. त्याचं कारण असं की ज्याप्रमाणे रानफुलं खडतर परिस्थितीतही स्वतःचं अस्तित्व स्वतः निर्माण करतात, वाढतात, फुलतात आणि आपला सुगंध दाही दिशांना पसरतात, त्याचप्रमाणे हे आपले सर्व लेखक सुद्धा अनेक कठीण परिस्थितीला सामोरं जात लेखन करत असतात आणि आपलं निखळ मनोरंजन करत असतात. आतापर्यंत आपण विविध विषयांवरती कथा ऐकल्या. आता थोडंसं हलकं फुलकं मनोरंजन करणारी ग्रामीण कथा ऐकूया. संजय बैरागी आपल्यासाठी घेऊन आले आहेत कथा हातावर तुरी दिल्या. श्रोते हो, जय आत्मविश्वास. मी संजय बैरागी तुमच्याकरिता खास घेऊन आलोय मी स्वतः लिहिलेली एक ग्रामीण कथा
ज्या कथेचे नाव आहे हातावर तुरी दिल्या. आमच्या गावात बांबूराव नावाचा एक माणूस राहतो. लय कलागती माणूस हो. काय मोठा हिकमती. त्याचं काय, त्याचं खरं नाव बाबूराव, पण त्याचं दोस्त टिंगलीत त्याला बांबूराव बांबूराव म्हणू लागलं आणि तवापासनं त्याचं बांबूराव हेच खरं नाव पडलं हो. आज तर काय माणसं, म्हातारी कोतारी, बाया बापड, अगदी पोरं ठोरं सुधीक त्याला बांबूराव बांबूरावच म्हणते त्यो. काय आहे माहितीये का, ह्या बांबूरावाची एक खास बाब आहे. ती कुणाच्या कार्यक्रमाला जाऊ द्या, घरात असू द्या, दुकानात असू द्या, गावाला गवताराला जाऊ द्या, पाहुणा येऊ द्या, अगर रावळा येऊ द्या, ती अंगात हाफ बन्यानच घालतो आणि खाली पॅन्ट, ती बी जीन पॅन्ट. आणि आमच्या बांबूरावाचं गावात एक दुकान आहे. काय विचारता, कशाच? अहो सांगतो की गाय कशाला करता. काय आहे, आपण आपल्या घरातनं निघतो, चालत चालत आपल्या पायांनी त्याच्या दुकानात जातो आणि आपण स्वतःहून त्याच्या ताब्यात मान देतो. असा तो मानकरी. काय म्हणला, ओळखलं वय? ओळखणारच की. त्याचं कटिंगचं दुकान आहे हो. याचं दुकान म्हणजे काय गप्पांचा अड्डाच. कुणी बी यावं आणि चर्चा करावी असं ठिकाण. ह्या गावात कोण कुणाबरोबर बोलली, कोण कुणाबरोबर गेली, कोण कुणाबरोबर दिसली, कोण कुणाबरोबर गाडीवर बसून गेली, कुणाचं कुणाबरोबर लपडं हाय, आम कोण खुरपताना कुणाबरोबर काय बोललं, कोण गचाकलं, कोण आजारी पडलं, कुणाला पाहुणं बघायला आलं, काय जी गावात घटना घडल त्या घटनेची बातमी आधी बांबूरावाच्या दुकानात आणि त्यावर चर्चा. विधानसभेत जशी चर्चा व्हावी तशी. आणि आदनं मधनं हायच की बांबूराव आगीत तेल वाताया. अहो भांडणं लावायला पुढं, मिटवायला बी पुढं. आणि कुणी नाही बोलवलं भांडणं लागल्यावर तर न बोलवता सुधीक गडी हजरच. कवा कवा तर हातात वस्त्रा घेऊन. अहो काय आमच्या बांबूरावाचे खास वैशिष्ट्य हो. खास बाब म्हणा की. सोनाराच्या सुनाबरोबर त्याचं सूत जुळलंय. कुणाला सांगू नका म्हणून सांगितलंय, पण आता तुम्हाला सांगतोच. काय 12-1 वाजला असल नसल, हे बांबूराव तिच्या घरा पुढं गेला. बघतो तर काय, त्या सोनाराचं धाकटं पोरग उठलेलं आणि ती पुढं जरा आडबाजूला गेलं आणि इदी उरकला आणि पुन्हा आपल्या जागेवर आला. त्यो बघतोय बांबूरावाकडं, बांबूराव बघतोय त्याच्याकडं. पण आता म्हणला जरा माघारी जायला पाहिजे, ही जागा आहे म्हणून बघत 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 जरा आडोश्याला जाऊन उभा राहिलं. त्या पोराला बी आला संशय. त्यानं केलं सोंग, घेतलं अंगावर पांघरून आणि पांघरुणातनं ती बघायला लागलो काय करतोय काय नाही, काय करतोय काय नाही. बांबूराव गेला की हळू 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 त्या सोनाराच्या खोपटात. त्याला वाटलं ही झोपलाच काय की. आणि थोड्या वेळानं कडी उघडल्याचा आवाज आला आणि आतनं बाई बाहेर आली. ती बाई बाहेर आली तेवढ्यात तिनं बघितलं की तिचा धाकटा धीर 2 माणसांनी घेऊन यायला लागलाय. तशी ती मोठ्यानं बोंबलली. एवढ्यात काय झालं, बांबूराव ही उडी मारली का नाही त्यानं आणि 5-4 झाला हो तिथून.
तिला तिच्या धाकट्या दिरानं विचारलं, काय झालं, काय कोणतरी दिसलं हो. हे हो असा आमचा बांबूराव. तुम्हाला सांगतो, आता कोरोना झालाय, लय मोठा आजार हो, सगळ्या जगात झालाय म्हणून बातम्या सांगते ती होत्या बांबूरावाच्या दुकानात, आम्हाला तरी काय ठाव. त्यामुळं काय झालं, मोदी साहेबांनी लॉकडाऊन जाहीर केलं. आधी 14 दिवसाचं आणि नंतर वाढवत नेलं. त्यामुळं काय झालं, समधी दुकानं बंद, किराणा आणि मेडिकल सोडून. मग कटिंगचं दुकान तरी कसं उघडणार हो. आता महिना दीड महिना झाल्यावर लोकांच्या कटिंगा वाढल्या, दाढ्या वाढल्या, मिशा वाढल्या. मग हळूहळू लोकांनी काय केलं, बांबूरावाला जास्त पैसे देऊन रानात बोलव, आडबाजूला बोलव आणि दाढ्या कटिंगा करून घे असं चालू केलं. बांबूराव बी खुश झाला, त्याच्यामुळं पैसा मिळायला लागला ना. आणि काय सांगायचं तुम्हाला, एक दिवस फोन आला बाळासाहेब पाटलाचा. आता बाळासाहेब पाटील सोनाराच्या धाकट्या पोराचा दोस्त आहे हे त्याला ठाऊक होतं, पण पाटलानं बोलिवलंय म्हणल्यावर जावंच लागेल की हो. कुठं आडवल कवा याचा काय नियम नाही हो. त्यामुळं बांबूराव गेला आणि दाढी करू लागला की. आता दाढी झाली, इतक्यात पोलीस आला. ह्या बांबूरावानं सामान तिथंच टाकलं का नाही आणि लागला धोधो माकडागत पळायला. पोलीस तिच्या माग, बांबूराव पुढं, पोलीस तिच्या माग, बांबूराव पुढं. ह्या समध्या शिवारातनं, काट्यातनं, कुट्यातनं, बांधावरनं, कशावरून बी उड्या मारायचा आणि पळायचा. ते काय झालं, कोळ्याची वस्ती आली. कोळ्याच्या वस्तीवर मात्र बांबूरावनं विचार केला. ते आधी घुसला झाडीत आणि झाडीतनं गेला कोट्यात होता झाप कोंडण्याचा, त्यात घुसला आणि झाप झाकून घेतला. पोलीस इकडं तिकडं बघतच राहिलो, त्याला काहीच कळलं नाही कुठून बांबूराव कुठं गेला. त्यानं काय केलं, पोलिसानं ह्या घरात घुस, त्या घरात घुस आणि बघायला लागला की माणसं इकडं तिकडं काम करत होती. म्हातारी कोतारी होती, ती लागली वरडायला, काय झालं साहेब, काय झालं साहेब, हे आपल्या घराकडे पोलीस आलाय रे पोलीस. ह्या समधी रानातली फिनातली माणसं झाली की गोळा आणि लागली विचारायला, काय झालं. त्यानं सांगितलं, बांबूराव आता कटिंगा दाढ्या करत फिरतोय, ही काय चुकीचं आहे. धंदा करायचा नाही, लोकांच्या जवळ जायचं नाही, त्याच्यामुळं कोरोना होतोय. तर लोकांना बी पटलं, पण गेला कुठं बांबूराव. कोळ्याचं एक पोरग कोट्यात जावं म्हणून गेलं आणि तिथं बसायला लागलं. तितक्यात त्याला झाप खाली काहीतरी वळवळ जाणवली, म्हणून त्यानं झाप उघडला. तर बांबूराव ती मोठ्यानं बोंबलं, बांबूराव इथं आहे बांबूराव. ह्या इतक्यात काय झालं, त्या बांबूरावनं मारली उडी आणि ती पळत सुटला का नाही गडी आणि गेला. एक मोठं झाड बघितलं, त्या झाडावर सरसर चढला आणि शेंट्याला जाऊन बसला. आणि इकडं चर्चा, इकडं गेला का तिकडं गेला, डावीकडे गेला का उजवीकडे गेला, काय कुणाचं काय कळना. गर्दी झाली होती, पोलिसाला बी काय लवकर कळलं नाही. आणि त्याच्यामुळं झालं काय की काय हातीच लागणं. शेवटी पोलीस हातावर हात चोळत निघून गेला आणि बांबूराव हसत झाडावरच बसून राहिला, माणसं पांगण्याची वाट बघत. कशी वाटली दोस्तांनो गोष्ट, जरूर प्रतिक्रिया द्या. थांबतो. काय मग मित्रमैत्रिणींनो, रानफूल या सदराअंतर्गत आपल्या मित्रमैत्रिणींनी ज्या कथा लिहिल्या आहेत त्या तुम्हाला आवडल्या ना? मग तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा, आम्ही वाट पाहतोय. पुन्हा एकदा आपणा सगळ्यांना दीपावलीच्या मनपूर्वक शुभेच्छा. अशाच नवनवीन साहित्य कृतींसाठी ऐकत रहा साहित्य उत्सव. धन्यवाद.
दर्जेदार साहित्याचा आणि कलाकृतींचा आस्वाद घेण्यासाठी जॉईन करा साहित्य उत्सव व्हॉट्सॲप किंवा टेलिग्राम ग्रुप. जॉईन करण्यासाठी संपर्क करा 98 81 60 20 25 या क्रमांकावर. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 9881 60 2025. साहित्य उत्सव हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा. साहित्य उत्सवच्या फेसबुक पेजला जरूर भेट द्या, कारण ज्ञान आणि मनोरंजन यांचं अतूट नातं म्हणजे साहित्य उत्सव.